आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तो येडा म्हातारा नुसता टाइमपास करत असतो म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी त्याला डांबून ठेवले. तुम्ही पण ओरडता ना त्याला, तोच तो गटणे. हे बघा, तुम्ही नका धडे शिकवू. काय तुम्ही आधी दरवाजा उघडा. त्याला काय धडा शिकवायचा का नाही तो मी शिकवतो. उघडा की दरवाजा. काय चाललंय तुमचं? उघडा पटकन. अहो ही मस्करी चाललीये, एवढं घाई तिला येता कशाला? आम्ही बघतो त्याच्याकडे. बघा, ही तुमची नाटक आहेत ना, माझ्या घरात नाही चालणार. तुम्ही दरवाजा उघडा आधी. तुम्ही उघडताय का मी उघडू? सरका बाजूला, सरका बाजूला, बाजू सरका. अहो थांबा ना, थांबा ना. हे बघा बाजू सरका. तुम्ही ऐका. हे बघा बाजूला वा. दरवाजा बंद आहे. किती असणार? दरवाजा उघडा. काका काका ऐका ना, शांत व्हा काका. काय शांत व्हा? हा, आता तर मला वाटायला लागलं काहीतरी भानगड नक्की आहे. दरवाजा उघडा. महादेवराव काय झालंय? कशाला ओरडताय तुम्ही? कोणी हाय का? आमचे घटने का काय आतमध्ये? महादेवराव असे चिडले म्हणजे त्यांनी आदित्यला ओळखलं की काय? मला काही करून महादेवरावांना इकडनं घालवावं लागेल. महादेवराव जाऊ दे ना, आता रात्री कशाला तमाशा हवाय आपल्याला? उद्या सकाळी बोलू त्याच्याशी. आणि समजे थकले पण आहेत ना, उद्या बोलू आपण. हा, म्हणजे आता सोडून देऊ आपण. म्हणजे रात्री आपण झोपलो एकदा का मग हे दरोडा घालता निघून जातात. मग कळलं तुम्हाला. काय नाही, सोक्ष लावायचं आता. दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. बाजूला. काय चाललंय हे सगळं? काय केलंय या काकांनी? तुम्ही माझ्या तोंडावर चादर का टाकली? हा, तिथं पळून काढा. मी कडी उघडली होती ना, मग थांबायचं होतं तिकडं. मालक माझं एकदा ऐकून घ्या. हे बघा, मला अंधाराची फार भीती वाटते आणि या दोघींना ते माहिती आहे. त्या सतत मला त्रास द्यायला येतात. आताही मला वाटलं मालक त्या मला डांबून ठेवणार आहे, म्हणून मी म्हटलं दार उघडल्या चादर टाकावी आणि पळून जावं. मला खरंच सांगतो, माहित नव्हतं की तुम्ही आत. मी नाहीतर अशी चूक कधीच केली नसती. मला माझ्याकडनं चूक झाली, मला माफ करा. हा गटने बिचारा म्हातारा आहे, त्याला घाबरवताय तुम्ही? चोपता का तुम्हाला? म्हातारा माणसाने जरा टंगळ मंगळ केली तर त्याला असा त्रास द्यायचा का? सॉरी ताई. राहू दे मालक.
त्या दोघींच्या वतीने मी माफी मागतो तुमची, मला माफ करा. घटने काका, तुम्ही जाऊन शांत झोपा. ज्या मुली आता तुमची खोडणे काढणार. महादेवराव, तुम्ही पण झोपून घ्या. आणि तुम्ही किचन मध्ये जाऊन झोपा. त्या लोकांचं मला काही खरं वाटण झालंय. मी उद्याच गावावरून आपली स्वयंपाकाची माणसं बोलून घेतो. तर महादेवनी यांना काढलं तर आदित्यचा प्लॅन गडबडेल आणि सुंदरी आणि धनंजयचं लग्न सुद्धा पार पडेल. जाऊ दे ना महादेवराव, आजचा स्वयंपाक फारच चांगला झाला होता. आणि मुख्य म्हणजे ही माणसं सुंदरीनीच नेमली आहेत. थोडक्यासाठी कशाला वादविवाद. सगळं तिच्याच मनासारखं होऊ देते. उद्यापासून मी स्वतःहून लक्ष घालते या सगळ्यात. तुम्ही नका काळजी करू. आत येऊ का? अगं परमिशन काय घेते मला ते? कलेक्टर ऑफिसला आलीयस का? ये लवकर आत. उजाडलं तुला? म्हणलं आत्ता येशील नंतर येशील. आत्ता आलीस? काय ग, काय झालं? सकाळ सकाळी एवढी शांत कशी काय तू?